रस्ता या चौकात उपमुख्यमंत्री अजित पवार सगळ्या कामाची पाहणी करतायत आणि अधिकाऱ्यांना आदेश देतायत। दररोज याच रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असते। वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत असतात। मात्र आज रविवार आहे आणि त्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हिंजवडीची देखील पाहणी करणार असल्यामुळे आज काही प्रमाणात वाहतूक कोंडीतून हिंजवडीकरांना दिलासा मिळालाय। ज्या लक्ष्मी चौकात वाहतूक कोंडी होते त्या चौकातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधींनी। पिंपरी चिंचवड शहरातील लक्ष्मी चौकात सध्या मी आहे आणि रस्त्याची अवस्था आपण बघू शकतो। यामुळे दररोज या ठिकाणी वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होते आणि त्याचाच आढावा घेण्यासाठी आज पालकमंत्री अजित पवार या ठिकाणी पोहोचलेले। इथं जर आज बघितलं तर थेट अजित पवार स्वतः या ठिकाणी आढावा घेण्यासाठी पोहोचलेले आहेत। आज सकाळी 6 वाजल्यापासून पिंपरी चिंचवड शहरातील वेगवेगळी जी कामं आहेत त्याचा आढावा या ठिकाणी अजित पवारांकडून घेतला जातोय। मेट्रोची असेल, त्याचबरोबर मध्यंतरी IT पार्क हे हिंजवडीचं वॉटर पार्क झालंय का अशी परिस्थिती होती, कारण तिथले जे ओढे नाले आहेत ते खूप अरुंद करण्यात आलेले आहेत, त्याच्यावर अतिक्रमण करण्यात आलेली आहेत। ती सगळ्या कामाची पाहणी अजित पवारांनी केलेली आहे। आणि इथं जर आता आपण बघितलं तर या लक्ष्मी चौकात देखील अजित पवार सगळी पाहणी करताना दिसत आहेत। वाहतूक कोंडी या चौकात होते, रस्त्याची काय अवस्था या ठिकाणी दुरावस्था झालेली आहे त्याची देखील या ठिकाणी पाहणी करतायत। जर आपण बघितलं तर जे सगळे अधिकारी आहेत ते देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। अजित पवार स्टाईलमध्ये सकाळपासून पिंपरी चिंचवड शहरातील वेगवेगळ्या कामांची पाहणी अजित पवार करताना दिसत आहेत, तर दुसऱ्या बाजूला अजित पवार या सगळ्या जे इथं अधिकारी आहेत त्यांची देखील शाळा घेताना दिसत आहेत। कॅमेरामॅन अमोल गवाळेसह मी मिकी घई, ABP माझा, पिंपरी चिंचवड। हिंदी भोजपुरी बोलेन पण मराठी नाही असं म्हणणाऱ्या रिक्षा चालकाला विरार स्टेशन परिसरात शिवसैनिकांनी चांगला चोप दिला। ही घटना शनिवारी सायंकाळी विरार स्टेशन परिसरात घडली। 4 दिवसांपूर्वी या रिक्षा चालकाचा एक व्हिडिओ सोशल मीडिया